तुम्ही जर काम्य कर्म शुभ कर्म या महिन्यात करत नाहीत, म्हणजे त्या कर्माकरता तो महिना लोकांनी काय ठरवला? निंद्य. आणि सगळ्यात जास्त सप्ते ह्याच महिन्यात होऊ लागले, वंद्य केली विठ्ठला. जशी पूर्वी लोक नाही का मडके सर गोष्ट वाचायची, मिडास टच, तो राजा हात लावील त्याचं सोनं व्हायचा, तसा हा संप्रदायातला कृष्णा टच आहे. तो ज्याला स्पर्श होईल त्याचं जीवन दिव्य होतं. 2010ची मिस युनिव्हर्स कोण असं सांगितलं तर तुम्हाला बरीच पानं मागं जावं लागेल, पण कुब्जा कोण म्हटलं तर तुम्ही लगेच ओळखाल. 3 ठिकाणी कुबड होतं, रस्त्यानं चालली होती, कृष्णाने आवाज दिला, हे सुंदरी. आता तिला सुंदरी म्हणणं म्हणजे अवघडच आहे, कारण ते उपेक्षात्मक असू शकतं. कारण साधी गोष्ट आहे, कीर्तनकार जर कीर्तनात ओव्या विसरला आणि कीर्तन झाल्यावर जर तुम्ही त्याचं कौतुक केलं, महाराजांचं पाठांतर कसं आहे तर ते झोंबल्यासारखं नाही का? उद्या जर एखादा श्रोता झोपूनच राहिला जे विठ्ठलपर्यंत, आणि जर महाराज म्हणाले काय तुमचं श्रवणातलं अनुसंधान आहे, तर हा कुत्सितपणा असतो, कुत्सितपणा असतो. कीर्तनकाराला जेवायलाच नाही घातलं, कीर्तनकार घरी जाऊन फोन करून जर म्हणाला काय तुमच्या गावात व्यवस्था असते, तर तोही कुत्सितपणा असतो. हा नियमच, हा नियम आहे. कुब्जा म्हणाली, कोण मला सुंदरी म्हणाल सांगा? कृष्ण म्हणाला, मी म्हणालो. चेष्टा करता का? भगवान म्हणाले, मी कोणाचीच मस्करी करत नाहीये, मी कोणाची चेष्टा करत नाही. मला मग तुम्ही सुंदरी का म्हणाले? ते म्हणाले, सुंदर आहेस म्हणून. ती म्हणाली, कोणी सांगितलं तुम्हाला मी सुंदर आहे? माझ्या पाठीला कुबड आलंय, दिसत नाही का? मी 3 ठिकाणी वाकडी आहे, मी कशी काय सुंदरी? भगवान म्हणाले, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. तुला मी सुंदरी म्हटलं जाऊ दे, मला लोक काय म्हणतात ते तुला माहिती आहे का? कुब्जा म्हणाली, हो माहिती, ऐकलंय मी. श्याम सुंदर म्हणतात तुला, हो ना? मग मी किती ठिकाणी वाकडा आहे तुला माहिती आहे का? म्हणाले, हो. तो वृंदावनात उभा राहायचा तेव्हा 3 ठिकाणी वाकडा होता, एक पायात, दुसरा कमरेत आणि तिसरा मानेत. त्रिभंगी देवडा ठाण मांडोनी माय, 3 ठिकाणी वाकडा आहे. मला श्याम सुंदर म्हणतात की नाही? म्हणजे सुंदर म्हणण्यासाठी माणूस किती ठिकाणी वाकडा पाहिजे? तू बरोबर आहे विठ्ठला. आणि जर कुबड म्हणशील तर तुझ्या पाठीलाच कुबड आहे. समाजात पाहिलं तर माणसाच्या मनाला कुबड निघाली. तुझं बरं आहे की तुझं पाठीवरच थांबलंय. दुसऱ्याला आनंदात पाहून मला जर त्रास होत असेल तर समजायचं आपल्या मनाला कुबड आलेला आहे, लवकर नीट करावं लागेल. कुब्जा 3 ठिकाणी वाकडी आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कुब्जा दासी रूपराशी ही न कळा. पण तिचा अंगीकार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केला की तिचं जीवन धन्य झालं. तसं हा महिना कृष्णाने अंगीकारला. या महिन्यात कृष्णाने स्वतः नेतृत्व केलं. या महिन्याची देवता श्रीकृष्ण आहे, त्यामुळे याला नाव पडलं पुरुषोत्तम. का? हा उत्तम पुरुषाचा महिना आहे विठ्ठला. त्यामुळं हा सप्ता अधिक मासाचा आहे, चालू अधिक मास आहे. त्यामुळं ज्याचा महिना आहे त्याचे गोडवे गाणं आमचं काम आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाला माऊलींनी पाहिल्यानंतर जो अनुभव आपल्याला जाणवला आला त्याचं वर्णन माऊलींनी ह्या शब्दात घातलेलं आहे. अभंग ज्ञानोबरायांचा आहे. या अभंगावर बोलत असताना आपण ह्या ज्या उत्सवाचं आयोजन केलंय, मला असं वाटतं की अध्यात्माने समाजासाठी करावयाचं जे सर्वोच्च काम आहे ते तुम्ही इथं केलेलं आहे. अधिक महिना पावसाळ्यात आलाय, काही ना ते पण टेन्शन आलंय. श्रावण डबल झाला, गटारी कुठं बसवावी काय प्रश्न आहेत लोकांचे. शेवटी त्यांना म्हटलं बसवा कुठं पण महिने दोन्ही श्रावणच विठ्ठला. कारण हा उत्सव आजच्या सगळ्या सामाजिक समस्यांवर संतांनी फार पूर्वी घालून दिलेला हाती दिलेला उपाय आहे. काय समस्या आहेत लोकांच्या? तुम्हाला सगळ्या समस्यांचा विचार एका दमात सांगतो. लोकांची मन विखुरलेली आहेत, लोक मनाने दमलेली आहेत, लोक व्यवहाराने कोती झालेली आहेत,
लोक ज्या परंपरा त्यांच्या कल्याणाच्या आहेत त्यापासून दूर चाललेले आहेत आणि लोक ज्याने सुखी होईल ती गोष्ट लोकांनी बाजूला ठेवली आहे. विठ्ठला हा मंडप या एवढ्या प्रश्नांवरची सोय आहे, एवढ्या प्रश्नांवरची सोय. त्यांचे पण प्रश्नच आहेत नव्हते, काय करता. आणि पहिला प्रश्नच आपला तो आहे, माणसं विखुरली आहेत, तेच एकमेकावर वसवस करतात. असं थोडं पार ती धग आमच्यापर्यंत आहे. विठ्ठला माणसं विखुरली गेली आहेत आणि हा उत्सव माणसांना एकत्र आणतो. युनिटी इज द स्ट्रेंथ. एकत्र येणं म्हणजे शक्तिवान होणं आहे. आणि आज फार अवघड आहे हो, फार अवघड आहे. 4 माणसं एकत्र आणायला पण एकाला पृथ्वी सोडावी लागते. अकोल्यात 4 लागतात ना का अकेलाच चाललंय. माणसं एकत्र आली पाहिजेत आणि हे ह्या मंडपाशिवाय कोणत्याच मंडपाला जमत नाही. आमच्या कथेला एकदा मुंबईत एक मंत्री आले, ते म्हणाले महाराज एवढी माणसं जमा करायला आम्हाला फार खर्च करावा लागतो. मी त्यांना म्हटलं हे फार खर्च करून आम्हाला बोलावतात आणि दुसरी गोष्ट हे कधीच फुटत नाहीत. विठ्ठल तुमचे रोज तपासावे लागतात. विठ्ठल ही जादू या मंडपाची आहे. म्हणजे विखुरलेली माणसं, विखुरलेली मन एकत्र आली. दुसरं काय झालं, माणसं मनाने दमली आहेत, थकली आहेत. आज कुठेही जाऊ द्या, डॉक्टर सांगू लागले थोडं ध्यान करा, थोडं जप करा, ताण घेऊ नका, घाबरू नका. याचा अर्थ ज्या पातळीवर त्रास आहे ती पातळी आता शरीराची नाहीये, ती पातळी आता मनाची आहे. मन दमली आहेत आणि उत्सव मनाला अगदी प्रसन्नता देतो. असं कोणी म्हणतं का सप्त्यात आम्ही दमलो, समजायचा हा दम देऊन सप्त्यात आणला असावा. उलट जेवढा उत्सव पुढे पुढे जातो, लोकांचा प्रतिसाद, उत्सवाचा आनंद. मला शास्त्री महाराज म्हणे या उत्सवात गावकरी आमचे एवढे आनंदी आहेत की एवढा भव्य दिव्य उत्सव, सगळी एक नवी झळाळी आहे. तुम्ही जेव्हा काला होईल ना तेव्हा सायंकाळी या जागेवर येऊन पहा, तुम्हाला 2 मिनिटं रडावसच वाटलं पाहिजे. इतकी या मंडपाची शक्ती आहे महाराज, या मंडपाची ताकद आहे. मन प्रसन्न करायला हा मंडप आहे, हा उत्सव. लोकांच्या स्वभावात विकृती येत चालली आणि उत्सव स्वभावावर परिणाम करतो. फक्त या मंडपात येताना विथ सेन्सेशन्स, तुम्ही संवेदनेने या. माणसं एवढी आरबट सरबट झाली आहेत ना, त्यांना नाजूक स्पर्शच कळेना, नुसते वर खडेच लागतात. विठ्ठला आणि परमार्थाच्या सगळ्या बाबी या स्मूथ आहे. अवचिता परिमळू झुळकला आळू माळू, मी म्हणे गोपाळू आला गे माय. नाजूकपणा, कोणता नाजूकपणा. कीर्तन 9 ते 11 आहे. तुम्ही इथं 8:30 पावणे 9ला येऊन बसलात, पण तुम्ही 8:30ला बसण्याआधी 8 वाजता ही सतरंजी कोणी अंथरली, कोणी स्वच्छ केली, हा प्रश्न तुम्हाला पडलाच पाहिजे. काला झाल्यावर 12 वाजता 1 वाजता आम्ही भंडारा घेतो, पण 12 वाजता आमच्या पुढ्यात भंडारा पानात वाढलेला असतो. तो बनवण्यासाठी कुणीतरी रात्रभर जागला आहे याचा विचार मनात ज्या दिवशी येईल त्याच दिवशी भक्ती जन्माला येईल. तोपर्यंत आपण पंक्ती पठानच विठ्ठला विठ्ठला. हा प्रश्न पडला पाहिजे की बरं, ज्याने ही सतरंजी अंथरली तिच्यावर कोण बसणार आहे त्याला माहिती आहे. बरं, बसणाराला कोणी घातली हे माहिती आहे. याला खरं प्रेम म्हणतात. पे स्लिप पाहून फ्रेंडशिप नको. रविवार जवळ आला, विठ्ठला हे खरं प्रेम आहे. कोण कोणासाठी करतं पत्ताच नाही. दुसरी बाब, ज्या बाबी कल्याणाच्या आहेत त्या परंपरांना डच्चू मिळत चाललाय. संस्कृती संवर्धन, मला बरं वाटतं ही मुलं बसली आहेत ना कीर्तनामध्ये, नाही तर अवघड परिस्थिती आहे. मुंबईत आमची एवढी पुढं गेली, तरुण संध्याकाळी धरूनच आणावे लागतात. तुम्ही ऐकता आहात, कीर्तन ऐकता आहात, थोडं जे आवडतं ते जगण्याचा प्रयत्न करत आहात.
जे श्रवण करतोय त्याचं इम्प्लिमेंट करणं सुरू आहे तुमच्या जीवनामध्ये, ही गोष्ट फार चांगली आहे. त्या संस्कृतीचं संवर्धन करतात. आणि आम्ही ज्या धर्माच्या आचरणाने आनंदी होणार आहोत तो धर्म याच मांडवाद्वारे राखला जाणार आहे. त्यामुळे पुरुषोत्तम मासामध्ये उत्तम पुरुषाची ही तुम्ही करत असलेली उत्तम सेवा आहे. तुमचं गाव खरंच धन्यतेला पात्र आहे, धन्यतेला पात्र आहे. अभंग ज्ञानोबरायांचा आहे. मला माहिती आहे माझ्या वाट्याला उरणारा वेळ कमी, त्यामुळे अभंग पण एक कमी चरण असलेलाच घेतलाय. विठ्ठल या अभंगातून ज्ञानोबरायांनी त्यांच्या जीवनातलं नवल सांगितलंय. प्रत्येकाच्या नजरेतली नवलं निराळी असतात आणि प्रत्येकाच्या बाबतीतली नवलं निराळी असतात. म्हणजे संत भजन करताना दिसले तर त्याचं जीवाला वाटतं ते नवल. जीव संसारातच रमलेला दिसला तर त्याचं रमणं बघून संतांना वाटतं ते नवल आहे. सगळं भजनाचं ज्यांनी सामुग्री आम्हाला दिली ती घेऊन आम्ही भजन न करता भलतच करतो हे पाहून देवालाही वाटतं ते नवल. विठ्ठला